नमस्कार मित्रांनो, सोजन कातर युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण आलोय पुसेगाव मैदानामध्ये आणि पुसेगाव मैदानामध्ये जेव्हा आपण सकाळी आलो तर आपल्या बकासुराचं आपलं दर्शन घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला वैभवदा मामा तर यांच्याकडे आपल्याला थोडीशी मुलाखत घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला एक खुश खबर म्हणजे बघायला गेलात तर आपला बक्याडॉन आपला फायनल मध्ये गुलालाचा मानकरी ठरलेला आहे। आणि जे आपण हे गिफ्ट आणलेलं आहे म्हणजे खूप दिवसापासून आपल्याला हे गिफ्ट द्यायचं होतं, तर आजचा जो पुसेगावचं जे मैदान झालं तर आम्ही त्याला गिफ्ट देतोय आणि हे गिफ्ट वैभवदासाठी देतोय। आणि हे गिफ्ट आहे ना, तर वैभवदा तुम्ही खोलूनच बघा आणि मला शर्ट वाटत त्यांचा टी शर्ट आहे नाही बक्याच फुल फुल पुरा तर मंडळी, खूप दिवसापासून इच्छा होती की बकासूरचं दर्शन व्हावं आणि वैभवदांची मुलाखत घ्यावी। तर आजचा दिवस हा नेमून गेला आणि त्याच्यामध्ये आपल्याला बकासुराचा आज प्रथम क्रमांकाचा गुलालाचा मानकरी ठरले। आणि इथेच आपल्याला बकासूर बद्दल थोडीशी माहिती देणार आहेत आपल्याला वैभवदा। तर वैभवदा, आपल्या बकासूर बद्दल आजचं नियोजन कसं होतं आणि आपला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय त्याच्याबद्दल थोडीशी माहिती। व आता माग वडकीच्या मैदानात या गाडीने मार खाल्ला होता आमचं, तर दागदुख होती गाडी कडे आली तर आपली काय करते नाही का। पण आज त्याच म्हणजे जी आमची चूक झाली ती वडकीला आपण सरजा बाहेरून आणला बाकी आतून आणला, आज ती चूक जर नसती झाली तर आज कळलं महाराष्ट्राला काय झालं असतं त्यावेळेस। त्यामुळे एखादी हार झाली म्हणून तुम्ही कटले कमेंट करू नका, एखाद्या बैलाला ट्रोल करू नका। आणि ज्याला जेवढं ट्रोल करणं आपण 3 वर्ष आधीपासून सांगतो, ज्याला जेवढं ट्रोल करेल तेवढा तो त्याच्या पळावर तुम्हाला उत्तर देणार। ओके, तर मंडळी, जर पाहायला गेलं तर आज आपल्याला पुसेगाव मैदानाचा गुलालाचा मानकरी कोण ठरणार होता हे दिवसभर खूप लांबून इथे जे बैलगाडा प्रेमी असू दे किंवा बकासूर प्रेमी असू दे किंवा अजून मथुर प्रेमी असू दे किंवा कॉकटेल प्रेमी असू दे, तर हे सर्व एकत्र येऊन खूप इच्छा होती की गुलालाचा मानकरी कोण ठरणार, पण तो आज आपल्याला इथे पाहायला भेटलाय। तर त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? सगळे महाराष्ट्राचे लाडके नंदी असतात, 3-4 नंदींचं पण आवर्जून अभिनंदन करतो। राहुल दादांचा मथुर झाला, पिंटू शेटचा कॉकटेल झाला, परत अजून असे बरेच नामांकित बैल राहिले, त्यांचे मनापासून अभिनंदन आहे। त्यांनी 3 फेरे पळून चांगली गाड्या त्यांच्या पळाल्या, त्यांचं अभिनंदन करतो। सगळे महाराष्ट्राचे लाडके नंदी आहेत। तर वैभवदा, कोकणामध्ये अशी म्हणजे जर बघायला गेला तर आमच्याकडे लावणी स्पर्धा असते किंवा छकडा स्पर्धा असते, तर तिथे सर्व इच्छुक असं म्हणतात की आपल्याकडे सोनारपाड्याचा सोन्या पण कोकणामध्ये येऊन गेलेला आहे। आणि तर सर्वांची इच्छा आहे की बकासूर कोकणामध्ये यावा, तर तुमची इच्छा काय, येणार का कोकणामध्ये? 2025 मध्ये आता 2-1 महिन्यातच बैल कोकणात येणार। ओके, तर मंडळी, कोकणामध्ये जर तुम्हाला आता ही गुड न्यूज आहे, आपल्याला वैभवदाने सांगितलेलं आहे 2025 मध्ये 2 महिन्यामध्ये आपला बकासूर कोकण दर्शन करणार आहे। आणि त्या दर्शनामध्ये आज गुलाल पुसेगावचा गुलाल झाला आणि तिथे तो गुलाल जर बघायला गेला तर मित्रांनो सलग 3 वर्ष ना, सलग 3 वर्षाचा गुलालाचा मानकरी ठरलाय बक्याडॉन। तर वैभवदा, त्याच्याबद्दल काय सांगू शकता? 3 वर्षापूर्वीची म्हणजे जर सोन्या आपला सोनारपाड्यातला सोन्या असू दे की कोर्टचा सर्जा होता, तर त्यांच्याबद्दल 3 वर्षापूर्वी काय सांगणार तुम्ही? 3 वर्षामध्ये पहिल्या वर्षी आपण 2022 ला पळालो होतो इथं सोन्या बरोबर, त्यावेळेस असं एवढं आपल्याला माहित नव्हतं आपण एवढ्या मोठ्या मैदानात राहील म्हणून। तिथं बैलांनी पारणं पेडलं, 1 नंबर केला। परत मागच्या वर्षी थोडस आमच्याकडून चुकी झाली त्याच्यामुळे 3 नंबर झाला, पण मागची सर बाक्याने आज या वर्षी भरून काढली। आज रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होतं। ओके, आणि 1200 गाड्या, मागच्या 1000 गाड्या होत्या, या वर्षी 1200 गाड्यांमध्ये पळून 1 नंबर केला, आनंद आहे। तर मंडळी, जर पाहायला गेलात तर बकासूर दर्शनासाठी जे लांबून जे बकासूर प्रेमी आलेले, तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे की जे दर्शन घडले पण आहे आणि जे पुसेगावचा जो गुलाल कोण घेणार होता, तर मित्रांनो तुम्हाला सिद्ध करून दाखवलेला आहे बक्याडॉनने। तर धन्यवाद, तुमचं अभिनंदन।